जमा करत आहोत. म्हणजे इतकं मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्या या रोपवाटिकेचं आहे, ज्याच्यामधून शासनाचं नुसतं आपण निधीच वापरत नाही, तर शासनाला सुद्धा परतावा करत असतो. आणि त्याच्याबरोबर आपला रोपवाटिकेचा जो मुख्य उद्देश आहे, की ज्या उद्देशासाठी रोपवाटिका आपण स्थापन केलेली आहे, मी परत आपल्याला सांगू इच्छितो की राज्यामधल्या 34 जिल्ह्यात 143 शासकीय रोपवाटिकांवर आपण कलमा रोपाचं उत्पादन करतो. तर त्या रोपवाटिकेवर आपल्या प्रत्येक ठिकाणी जातिवंत अशी मातृवृक्ष आहे, तर त्या मातृवृक्षाचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं आणि त्याचा उपयोग करून दर्जेदार आणि संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह पद्धतीने आपल्या कलमा रोपांचे आपल्याला उत्पादन करणे हा सर्वात महत्वाचा उद्देश या शासकीय रोपवाटिकेचा आहे. त्याच्याच बरोबर जी काय योजना फलोत्पादन विभागामार्फत राबवल्या जातात विविध प्रकारच्या क्षेत्र विस्ताराच्या, तर अशा सर्व योजनेसाठी शेतकऱ्यांना आपण शासन मान्य दराने कलमा रोपांची उपलब्धता करून देत असतो. आता त्याचबरोबर आपण रोपवाटिकेवर वेगवेगळ्या प्रकारची हायटेक जी टेक्निक्स आहेत, तर या टेक्निकचा वापर करतो. त्यासाठी पॉली हाऊस असेल, शेडनेट असेल, ड्रीप किंवा सूक्ष्म सिंचन पद्धती असेल आणि वेगवेगळ्या प्रकारची यंत्र अवजार आपण या रोपवाटिकेच्या माध्यमातून वापरत असतो. आणि या सर्वांचा एकच उद्देश असतो की चांगली दर्जेदार कलम आणि रोपं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे. आता प्रत्येक रोपवाटिकेवर आपल्याकडे फलोत्पादन अधिकारी रोपवाटिका म्हणजे काही ठिकाणी आपल्याकडे कृषी पर्यवेक्षक हे रोपवाटिका प्रमुख म्हणून काम करतात, तर काही ठिकाणी फलोत्पादन अधिकारी या रोपवाटिकेचे प्रमुख म्हणून काम करत असतात. आता हे काम करताना महत्वाचं असं आहे की आपल्याला नेमकं हे फलोत्पादन अधिकारी सर आवाज 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 गेला सर. आणि अत्यंत महत्वाचं असतं, कारण जितकी आपली मातृवृक्षाची क्षमता आहे किंबहुना आपल्याकडे जागा उपलब्ध आहे त्याचा सर्वांचा विचार करून आणि तसेच आराखडा करताना एक महत्वाची बाब लक्षात ठेवायची की नुसतं कलमरोपाचं उत्पादन करून चालणार नाही. कारण उत्पादन होऊ शकतं, परंतु त्याला तेवढ्या पद्धतीने मागणी आहे का किंवा त्याची तेवढी खप आहे का, याचा विचार करून त्याचं वर्षाचं नियोजन तयार करायचे. आणि ते वार्षिक नियोजन आपण आपले उपविभागीय कृषी अधिकारी जे आहेत तर त्यांना सादर करायचे आणि वर्षाचा आराखडा त्यांच्याकडून मंजूर करून घ्यायचा आहे. ही सर्वात महत्वाची बाब आहे. बहुतांशी रोपवाटिका प्रमुख ही बाब राबवत नाहीये. कारण मी ज्यावेळेला उपसंचालक फलोत्पादन म्हणजे रोपवाटिकेचं काम पाहत होतो त्यावेळेला अनेक वेळा, आता यापैकी काही मंडळी असतील की मी ह्या बाबीवर खूप भर द्यायचा, कारण तुमचा आराखडा जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत तुम्ही कलमरोप काही उत्पादन केली तर त्याचा अर्थ राहत नाही. कारण ज्या वेळेला आराखडा आपला तयार असतो त्यावेळेला आराखड्यानुसार आपल्याला किती निधी लागणार आहे तर तो पूर्णपणे या आराखड्यावर अवलंबून असतो. आणि त्याचबरोबर आपण आपला आराखडा कलमारोपाच्या उत्पादनाचा आराखडा हा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडून मंजूर करून घेणे इतकंच महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की त्या आराखड्याप्रमाणे ज्या सुविधा लागत आहेत आपल्याला तर त्या सगळ्या उपलब्ध आहेत की नाही तर त्या तपासून घेणे अत्यंत महत्वाचं आहे. आणि एकदा की आराखडा मंजूर झाला की मंजूर आराखड्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करायची आहे, त्याप्रमाणे आपण रोपवाटिकेवर कामकाज करायचं आहे. त्याच्यानंतर कलमरोपांचा जो हंगाम आहे म्हणजे कार्यक्रम असतो, वार्षिक जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये एक ठराविक हंगाम असतो की त्या हंगामामध्ये आपल्याला कलमरोपांची निर्मिती करावी लागते किंवा कलमरोपाचं निर्मितीचं काम हाती घ्यावं लागतं. तर त्याच्या पद्धतीने आपल्या भागामध्ये ज्या पिकांच्या कलमरोपांची मागणी आहे तर त्याप्रमाणे आपण त्याचं नियोजन करून तो पावसाळी हंगाम आहे की आपल्याला नंतरच्या हंगामामध्ये करायची आहे, कोणत्या प्रकारची कलम आपल्याला करायची आहे त्याचं सर्वांचं नियोजन करून त्याचा एक समयबद्ध कार्यक्रम आपण तयार करायचा आहे. आणि त्या कार्यक्रमाप्रमाणे जर अंमलबजावणी केली तर निश्चित स्वरूपाने आपण आपल्या कार्यक्रमाच्या टार्गेट प्रमाणे कलमारोपांचे उत्पादन करू शकतो. त्याच्यानंतर आता काही ठिकाणी अडचण अशी येते की मातृवृक्ष जुने आहेत त्या ज्या प्रमाणामध्ये आपल्याला कलम कांड्या मिळणे गरजेचे आहे. कारण नुसतं कलम करण्याची तुमची इच्छा असून उपयोग नाहीये,
किंवा तुमच्याकडे तेवढ्या सुविधा असणं उपयोगाचं नाहीये. हे सर्व बाब याच्यावर अवलंबून आहे की कलम तयार करण्यासाठी कलम कांड्या किती प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. तर त्याचं नियोजन आपल्याला करावं लागेल. किंबहुना जर आपल्याकडे कलम कांड्या जर उपलब्ध नसतील तर शासनाच्या इतर रोपवाटिकेवरून किंवा कृषी विद्यापीठाच्या इतर रोपवाटिकेवरून मातृक्षाकडून आपल्याला काही कलम कांड्या मिळू शकतात का नाही याचं अगोदर आपण जर नियोजन केलं तर निश्चित स्वरूपाने आपल्याला चांगला कार्यक्रम या ठिकाणी राबवता येऊ शकतो. त्याच्याच बरोबर मातृवृक्षाची जर आपल्या रोपवाटिकेवर जागा शिल्लक असेल तर मातृवृक्षाची नवीन लागवड करणे, कलमरोप तयार करण्यासाठी किंवा मातृवृक्षाच्या देखभालीसाठी जे काही आपल्याला खत लागणारे, पीक संरक्षण औषधं लागणारे, तर याचं संपूर्ण नियोजन आपल्याला या ठिकाणी वर्षाचं तयार करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर रोप जसं आता आपला जो आराखडा आहे, उत्पादनाचा आराखडा झाला असेल तर त्याच्या आधारित लागणाऱ्या सुविधा यांचा विचार करून आपण रोपवाटिकेचं अंदाजपत्रक तयार करायचंय की वर्षामध्ये आपल्याला साधारणपणे कोणत्या बाबीला किती पैसे लागणार आहेत, किती निधी लागणार आहे, त्याचं अंदाजपत्रक तयार करून ते अंदाजपत्रक आपण उपविभागीय कृषी अधिकारी यांना सादर करावायचे आहे. त्याच्यानंतर रोपवाटिकेसाठी आवश्यक साधन सामुग्रीची मागणीचा प्रस्ताव सादर करायचा आहे की जो आराखडा तुम्हाला मंजूर करण्यात आला आहे त्याच्यामध्ये आपल्याला साधन सामुग्री काय लागणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जी काय कलमरोप तयार करणार आहात त्याच्यासाठी लागणारं बियाणं असेल किंवा पॉटिंग मिक्सचरसाठी लागणारं साहित्य असेल, प्लास्टिकच्या पिशव्या असतील किंवा इतर अनुषंगिक बाबी असतील, त्याचा सर्वांचा विचार करून त्या मागणीचा प्रस्ताव आपण सादर करणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर रोपवाटिकेवर आवश्यक त्या नोंदवह्या ठेवणे आणि त्या सगळ्या नोंदी अद्ययावत करणे ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी हा फलोत्पादन अधिकाऱ्याची आहे की ज्या रोपवाटिकेवर आपली नेमणूक झालेली आहे तर त्या रोपवाटिकेवरच्या ज्या नोंदवह्या आहेत ते मी आपल्याला पुढच्या भागामध्ये सांगणार आहे की कोणकोणत्या प्रकारच्या नोंदवह्या आपल्याला ठेवायच्या आहेत. तर त्यावेळेला आपण सविस्तर पाहू. परंतु नुसत्या नोंदवह्या असून चालणार नाही, तर त्या अद्ययावत सुद्धा करणे गरजेचं आहे. त्यानंतर फळ रोपवाटिकेच्या संदर्भामध्ये आस्थापना, लेखा आणि तांत्रिक बाबीवर संपूर्णपणे आपलं नियंत्रण ठेवायचंय. आणि त्यानंतर रोपवाटिकेचे जे रिपोर्ट्स असतील, मासिक असतील, त्रैमासिक असतील, 6माही असतील किंवा वार्षिक असतील, तर ते सर्व रिपोर्ट आपल्या वरिष्ठ कार्यालयाला आपण वेळोवेळी सादर करायचे. म्हणजे हे साधारणपणे 10 प्रकारची कामं ही फलोत्पादन अधिकारी या रोपवाटिकेचे प्रमुख म्हणून आपल्याला करावायची आहेत. तर अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थित नियोजन केलं आणि आपली जबाबदारी आपण जर व्यवस्थित हे केली तर निश्चित स्वरूपाने चांगल्या प्रकारे आपल्याला फलोत्पादन अधिकारी रोपवाटिका म्हणून काम करता येईल. त्यानंतर आपण वन स्टेपच्या प्रमाणे जाऊया. आता जी तुमची आपण कामं पाहिलीत रोपवाटिका प्रमुखाची, तर त्याच्या अनुषंगिक बाबींसाठी काय काय विचार करावा लागतो आपल्याला, तर त्याचा एक बाब आपण पाहणार आहोत. तर मगाशी मी आपल्याला सांगितलं की आपल्याला अंदाजपत्रक तयार करावं लागतं. ते अंदाजपत्रक तयार करताना आपल्याला जमा आणि खर्चाचा अचूक अंदाज करणं गरजेचं आहे. म्हणजे आपला आराखडा निश्चित झाला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आराखडा रोपवाटिकेचा असणे अत्यंत महत्वाचे आहे. आराखडा जर नसेल तर किती उत्पन्न मिळणारे आणि किती खर्च लागणारे याचा अचूक अंदाज आपल्याला करता येणार नाहीये. तसंच ह्या अंदाजपत्रक तयार करताना आपण नेहमी काही नवीन बाबींचा त्याच्यात अंतर्भाव करणार आहोत का आणि त्यासाठी काय तरतुदी लागणार आहेत तर याचाही विचार आपण करणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर बांधकामांच्या बाबत विशेषतः आपल्या रोपवाटिकेवर जी काही बांधकाम होतात तर त्याकरता अंदाजपत्रक तयार करताना एक बाब लक्षात ठेवायची आहे की ज्या बांधकामांना प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी मिळाली आहे तीच बांधकामं आपण त्या अंदाजपत्रकात समाविष्ट करायची. अन्यथा ज्यांना मंजुरीच मिळालेली नाहीये तर त्याचा अंतर्भाव करून काही उपयोग होत नाही. नुसतं अंदाजपत्रक वाढलेलं दिसतं, फुगवून असल्यासारखं दिसून येतं. त्याच्यानंतर आपण एक काळजी घ्यायची आहे की अंदाजपत्रक करताना जो अधिकचा खर्च आहे, अनुदानापेक्षा अधिक खर्च होणार नाही याच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचे. नंतर अनावश्यक खर्चावरच्या तरतुदी कमी करणे. आता अनावश्यक खर्च जो आपला रोपवाटिकेवर होत असेल तर तशा ज्या काही तरतुदी असतील तर त्या तरतुदी कमी करून टाकायच्यात. नंतर वित्तीय वर्षात जेवढ्या रक्कम खर्च होणार आहे किंवा खर्च होण्याची शक्यता आहे तेवढ्याच रकमेची तरतूद करायची आहे. अशा अंदाजपत्रक तयार करताना आपल्या रोपवाटिकेचं बजेट तयार करताना ह्या सर्व बाबी आपण काटेकोरपणे पालन करणे
आवश्यक आहे. आता पुढचा मुद्दा येतो की कलम जी काय आपण बांधतो, आता ही कलम सकाळी आपल्याला वक्त्यांनी सांगितलं की कलम करण्याच्या पद्धती बाकी हे सर्व सांगितलं, परंतु साधारणपणे आपल्याला ज्या वेळेला नियोजन करायचं असतं, आराखडा तयार करायचा असतो, तर त्यावेळेला काही गोष्टी ज्या महत्वाच्या असतात त्याच्यावर आता मी आपल्याला सांगू इच्छितो की साधारणपणे कलम बांधण्याची जी प्रक्रिया आहे, तर त्याच्यासाठी एक व्यक्ती किंवा आपला जो रोपमळा मदतनीस आहे, तर त्याला एका दिवसामध्ये किती कलम बांधू शकतो किंवा किती कलमापर्यंत तो काम करू शकतो, त्याचे काही मापदंड, हे सर्वसाधारण मापदंड आहे. याच्यामध्ये काही ठिकाणी याच्यापेक्षा जास्तही कलम तो बांधत असेल किंवा थोडंफार याच्यामध्ये व्हेरिएशन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर साधारणपणे गुटी कलम जर असेल की जे डाळिंबामध्ये आपण मोठ्या प्रमाणात करतो, तर त्या पिकांमध्ये किंवा कलमाबाबत एक रोपमळा मदतनीस एका दिवसाला 175 गुटी कलम बांधू शकतो. दाब कलम असेल, कोई कलम असेल, शेंडा कलम असेल किंवा मृदकाष्ट कलम असेल, हे अनेक पिकांमध्ये आपण हे कलम करत असतो. तर त्या कलमाच्या बाबत 150 कलम प्रतिदिन. हॅलो, आवाज येतोय? हॅलो. येतो सर, येतो. आणि भेट कलमाच्या बाबत साधारणपणे 75 कलम प्रतिदिन याप्रमाणे रोपमळा मदतनीस हे बांधत असतो. आणि डोळे भरण्याच्या बाबत साधारणपणे आपण पाहतो की लिंबू वर्गीय फळपिकांच्या मध्ये आपण डोळे भरण्याच्या माध्यमातून कलमीकरण करत असतो. तर त्याबाबत 200 डोळे भरण्याचं प्रति रोपमळा मदतनीस काम करत असतो. तर हे सर्व मापदंड वापरून जर आपण हे केलं की एका दिवसामध्ये किती करू शकतो, तर त्याच्या आधारे आपल्याला जी काय कलम टोटल आपल्या रोपवाटिकेवर बांधायची वर्षभरामध्ये, तर त्यासाठी मनुष्य दिवस किती लागतील तर आणि किती दिवसात आपला कार्यक्रम पूर्ण होऊ शकतो, तर यासाठी हे ठोकताळे आपल्याला वापरायचे. तर हे क्लिअर होते आपल्या सर्वांना? आवाज येतोय का माझा? येतो सर, येतो. हा, तर हे जे मंडळी आपल्यात सहभागी आहेत, तर याच्यामध्ये याच्याबाबत कोणाला काही शंका असेल तर विचारायला काही हरकत नाही मधनं. येतोय आवाज? येस सर. प्रश्न कळाला का माझा? त्याच्यानंतर पुढचा भाग येतो की जी काय आपण आता कलम बांधलेली आहेत, तर त्याच्यामध्ये त्याची यशस्वीता काय राहते. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण मोठ्या प्रमाणात कलम बांधतो, परंतु त्याचे हवामानानुसार आणि प्रत्येक ठिकाणच्या वातावरणानुसार यशस्वीता मिळत असते. तर आंब्यामध्ये जर आपण भेट कलम केलं तर साधारणपणे 70% यशस्वीता आपल्याला भेट कलमाच्या मध्ये मिळत असते. कोई कलम केलं तर आपल्याला 30%च फक्त यशस्वीता मिळते. अर्थात हा जो 30% आहे हा कोकण विभागात याच्यापेक्षा जास्त मिळते, कारण कोकणचं वातावरण रोपवाटिकेसाठी किंवा कलम उत्पादनासाठी अत्यंत अनुकूल असं आहे. त्याच्यानंतर शेंडा कलमामध्ये 30%च आपल्याला यशस्वीता मिळत असते. पेरूमध्ये दाब कलमच्या केसमध्ये आपल्याला 60% यशस्वीता मिळत असते. डाळिंबामध्ये गुटी कलमामध्ये 60% यशस्वीता मिळत असते. चिकू जर पीक घेतलं तर त्याच्यामध्ये 2 प्रकारचे कलम आपण करत असतो. एक आहे भेट कलम आणि दुसरं मृदकाष्ट कलम. तर भेट कलमामध्ये 70% यशस्वीता मिळते, तर मृदकाष्ट कलमामध्ये 40% आपल्याला यशस्वीता मिळत असते. मोसंबी आणि संत्रा ह्या लिंबूवर्गीय फळपिकांच्या बाबत 60% यशस्वीता मिळत असते. आता हे यशस्वीता म्हणजे काय की हे सेलेबल म्हणजे विक्री योग्य कलम आपल्याला मिळत असतात. म्हणजे तुम्ही बांधताय किती, त्याच्यामध्ये नेमकी विक्री योग्य कलम किती असू शकतात, हा साधारणपणे टक्केवारीमध्ये या ठिकाणी मी आपल्याला दर्शवलेली आहे किंवा सांगितलेली आहेत. तर याचा उपयोग करून आपल्याला नेट म्हणजे सेलेबल कलम किती तयार होणार आहेत आपल्या रोपवाटिकेवर, त्याचा अंदाज येऊ शकतो किंवा त्याचा अंदाज आपल्याला या माध्यमातून करता यायला पाहिजे. हा, आता मी मगाशी म्हटलं की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रोपवाटिकेवर वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदवह्या ठेवाव्या लागतात की ज्याचा उपयोग आपल्याला आपलं रेकॉर्ड्स असेल किंवा
ज्या वेळेला आपण आपल्या बदल्या होत असतात तर त्या वेळेला याचा उपयोग येणाऱ्या अधिकाऱ्याला चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर सर्वात पहिलं जे रेकॉर्ड आहे ते दैनंदिन मजुरांचे रजिस्टर, म्हणजे जे मजूर आपण आपल्या रोपवाटिकेवर कामाला ठेवलेले आहेत किंवा काम करत आहेत तर त्यांचं रजिस्टर आपल्याला ठेवायचे आणि त्या ठिकाणी आपण मजुरांची नोंद या ठिकाणी ठेवत असतो. 2 नंबरचं दैनंदिन कामाचं नियोजन, म्हणजे आपण जी काही रोपवाटिकेचं आपलं प्रक्षेत्र असेल किंवा क्षेत्र असेल तर त्या क्षेत्रावर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आपल्याला असं नियोजन पाहिजे की उद्या आपल्याला कोणत्या गटामध्ये किंवा कोणत्या शेतामध्ये काय काम करायचं आहे, तर त्याचं जे नियोजन असतं ते दैनंदिन कामाचं नियोजन असतं, तर त्याचे नोंद आपण त्या रजिस्टरमध्ये ठेवायची आहे. 3 नंबरला भांडार किर्दे, म्हणजे आपल्याला जी काही इनपुट्स आपण किंवा निविष्ठा वापरत असतो तर त्याची नोंद या भांडार किर्दमध्ये असते की आपण किती खत वापरलं, कशासाठी वापरलं, किती वेळा वापरलं, तर या पद्धतीच्या नोंदी आपण या ठिकाणी करत असतो. त्याच्यानंतर 4 नंबरचं जे रजिस्टर आहे ते भांडार खतावणी रजिस्टर आहे. याच्यामध्ये पूर्ण स्टॉक आपण घेत असतो की समजा मागच्या वर्षीचा आपला काही स्टॉक शिल्लक राहत असेल तर तो आपण सुरुवातीला घेतो, आपण नवीन जर घेतला असेल तर तो त्यामध्ये ऍड करतो आणि एकंदरीत आपल्याकडे विविध निविष्ठांचा किती स्टॉक आहे तर त्याचा एकंदरीत जो साठा किंवा एकंदरीत आपल्याला या भंडार खतावणीवरून कळू शकतं की आपल्या रोपवाटिकेवर आज मितीला किती साठा आहे म्हणून. तर त्याचा उपयोग आपल्याला लागत असतो. त्या साठ्यावरून आपल्याला नियोजन करावं लागतं की आपला साठा संपत आला असेल तर आपल्याला नवीन खरेदी करावी लागते किंवा नवीन खरेदीचं आपल्याला नियोजन करावं लागतं, त्याची मागणी आपल्याला रितसर नोंदवावी लागते. त्याच्यानंतर 5 नंबरचं जे रजिस्टर आहे तर कलम बांधण्याचं रजिस्टर, तर किती प्रकारची कलम आपण बांधलेली आहे, कोणत्या पिकाची बांधलेली आहेत त्याची संपूर्ण नोंद आपण या रजिस्टरमध्ये ठेवायची आहे. त्याच्यानंतर 6 नंबरचं रोपे रजिस्टर, म्हणजे जसं कलमांचं नोंद आपण ठेवतो तसं जी आपण रोपे तयार केलेली आहेत तर त्याचं एक रजिस्टर आपण या ठिकाणी ठेवायचंय. त्याच्यानंतर आपल्या रोपवाटिकेवर जर पॉवर टिलर उपलब्ध असेल तर त्याच्या रजिस्टर ठेवायचे, त्याची नोंद ठेवायची आहे की कोणत्या कामासाठी आणि किती तास आपण त्याचा वापर केलेला आहे, तर त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यातून आपल्याकडे असणाऱ्या यंत्रसामुग्रीचा वापर लक्षात येतो. नंतर आपल्या रोपवाटिकेवर जी काही बांधकाम आहेत, जी बांधकामांच्या सुविधा आपण निर्माण केलेल्या आहेत तर त्याचं रजिस्टर आपण एक मेंटेन करायचं, त्याच्यामध्ये सर्व प्रकारची जी बांधकाम आहेत ती त्या ठिकाणी नमूद करायची आहे. त्याच्यानंतर 9 नंबरचं जे रजिस्टर आहे ते कलम रोप विक्रीचं रजिस्टर आहे. हे अत्यंत महत्वाचं आहे की जे कलम रोप आपण तयार केलेली आहेत त्याची आपल्याला जी शेतकऱ्यांना आपण विक्री करतो तर त्याच्या सर्व नोंदी त्या ठिकाणी आपल्याला या रजिस्टरमध्ये करायच्या आहेत. त्याच्यानंतर 10 नंबर कलम रोप मर रजिस्टर. आता बहुतांशी रोपवाटिकेवर आपण पाहतोय की या रजिस्टरवर नोंदीच करत नाहीये, कारण कलम रोप ही काही निर्जीव बाब नाहीये, ही जिवंत असल्या कारणाने कलमा रोपांची मर होत असते. आता मी पुढच्या मुद्द्यामध्ये निर्लेखनाच्या बाबत आपल्याला सांगणार आहे, तर त्यावेळेला आपल्याला ह्या कलम रोपांच्या मर रजिस्टरची अत्यंत गरज लागणार आहे, कारण याच ठिकाणावरून जी मर नोंदली जाणार आहे कलम रोपांची तर त्याच्या आधारित आपल्याला त्याचं निर्लेखन करायचंय. त्याच्यानंतर 11 नंबरचं जे रजिस्टर आहे आपल्याला रोपवाटिकेवर ठेवणे आवश्यक आहे ते मातृवृक्ष रजिस्टर, म्हणजे आपल्याकडे जी मातृवृक्ष आहेत ते वेगवेगळ्या पिकाची असतील, ते कोणत्या वर्षी लागवड केलेली आहेत त्याचा संपूर्ण डेटा किंवा संपूर्ण माहिती आपण या मातृवृक्ष रजिस्टरमध्ये ठेवायची आहे. त्याच्यानंतर रोपवाटिकेवर जी काय बियाणे, फळे, फुले याचं उत्पादन जर जे झालेलं असेल तर त्याच्या संदर्भामध्ये 12 नंबरचं रजिस्टर आपण ठेवायचे. त्याच्यानंतर काही वेळेला काय होतं की आपल्याला कलम काढण्याची गरज पडत नाही आणि झाडं मॅच्युअर होतात, अशा ठिकाणी मातृवृक्षाच्या वृक्षांना त्या ठिकाणी फळं येतात, तर त्या फळांपासून आपण लिलाव पद्धतीने ती फळं विकत असतो, तर त्याच्यापासून साधारणपणे किती उत्पादन आपल्याला येतं तर त्याच्याही नोंदी आपण त्या रजिस्टरमध्ये ठेवायच्या आहेत. त्याला फळांचं अंदाजित उत्पादन दर्शवणारं रजिस्टर असं म्हणतो आपण. आणि त्याच्याबरोबर कलम रोपांच्या उत्पादनासाठी जे मशागत पत्रक आहे तर ते ठेवायचे. असे एकूण 14 प्रकारची रजिस्टर आपल्याला रोपवाटिकेवर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, किंबहुना ठेवायचे नाही तर ते वेळोवेळी अद्ययावत करणे सुद्धा तितकंच महत्वाचं राहील. त्याच्यानंतर रोपवाटिकेचं साहित्य, आता सकाळच्या वक्त्याने आपल्याला सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे आपण
हे करतो, तर मी थोडंसं जे काही मापदंड असतील तर ते आपल्याला सांगू इच्छितो. तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये जे साहित्य वापरतो ते म्हणजे पॉलिथिनच्या पिशव्या असतील, पॉटिंग मिक्सचर असेल, तर त्याचं साधारणपणे जे ठोक ताळे ते कसे आहेत तर ते आपल्याला सांगतो की पॉलिथिन पिशव्या 4x6 इंच जर आकाराच्या असतील तर साधारणपणे 1 किलोमध्ये 500 पिशव्या बसतात बघा. आणि जर साईज जास्त असेल म्हणजे 5x10 इंच साईजची जर आपण पॉलिथिन पिशवी वापरत असू तर साधारणपणे 250 पिशव्या प्रति किलो याच्यामध्ये पॉलिथिनच्या पिशव्या बसत असतात. आणि पिशवीची साईज जर 6.5x10 इंच असेल तर 200च पिशव्या 1 किलोमध्ये बसत असतात. म्हणजे आपण ज्या साईजच्या पिशव्या कलमरोपांच्या उत्पादनासाठी वापरत असतो तर त्याप्रमाणे आपल्याला समजा पॉलिथिन पिशव्यांची रिक्वायरमेंट काढायची असेल तर अशा प्रकारचे ठोकताळे आपण वापरले पाहिजे. किंवा आता जे काही प्रचलित असतील मापदंड त्याचा उपयोग करून आपल्याला किती पॉलिथिन पिशव्यांची आवश्यकता आहे तर ती या माध्यमातून आपल्याला काढता येते. आता सकाळी आपण पाहिलं की पॉटिंग मिक्सचरमध्ये जे काय बाबी आपल्याला वापरायच्या तर त्या सकाळी झाल्यामुळे मी त्याच्यावर जास्त भर देत नाही. परंतु जो थंब रूल सांगितलेला आहे पॉटिंग मिक्सचर तयार करण्याचा तो म्हणजे माती, शेणखत, सुपर फॉस्फेट आणि बुरशी किंवा कीटकनाशक. तर त्याचा रेशो जो सांगितलेला आहे की 3 भाग हे मातीचे असावेत, 1 भाग हा शेणखताचा असावा, 0.10 भाग हा सुपर फॉस्फेटचा असावा आणि 0.01 भाग हा बुरशीनाशकाचा किंवा कीटकनाशकाची जी पावडर आपण त्या पॉटिंग मिक्सचरमध्ये मिश्रणामध्ये मिक्स करत असतो तर त्याचा हा रेशो हा थंब रूल प्रमाणे ढोबळमानाने वापरणे आवश्यक आहे. आता याच्यामध्ये आपण जी माती वापरतो सकाळी वक्त्यांनी सांगितलं आपल्याला चांगली पोट्याची जर माती असेल तर ती अत्यंत चांगली अशी माध्यम म्हणून वापरता येते. तर त्याच्यामध्ये जर माती जास्त हे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला रेती वापरावं लागते आणि म्हणून 1 भाग रेती आणि 2 भाग गाळाची माती जर असा मिक्स केलं तर ही मातीचं आपल्याला मिक्सचर चांगल्या प्रकारे मिळू शकतं. त्याच्यानंतर शेणखताच्या बाबत जर आपण पाहिलं की त्याचे जे थंब रूल प्रमाणे ठोकताळे आहेत ते असे की 1 ट्रक जर आपण शेणखत घेतलं तर साधारणपणे 8 बैलगाड्या इतकं शेणखत होतं. आणि 1 बैलगाडीमध्ये चा विचार केला तर 40 घमेली शेणखत एका बैलगाडीमध्ये बसतं. आणि एका घमेल्याचं जर वजन केलं आपल्याला तर 5 ते 6 किलो इथपर्यंत शेणखत आपल्याला एका घमेल्यामध्ये येत असतं. आणि म्हणून 1 ट्रक जर आपण विचार केला की 1 ट्रक शेणखत जर घेतलं तर 1500 ते 1600 किलो शेणखत आपल्याला मिळत असतं. त्याच याच्याप्रमाणे जर आपण विचार केला मातीचा तर माती ही शेणखतापेक्षा जड असल्या कारणाने तोच मापदंडाचा जर विचार केला तर एका घमेल्यामध्ये साधारणपणे 10 किलो माती बसत असते. आणि म्हणून एका ट्रकमध्ये जर आपण विचार केला या ठोकताळ्याप्रमाणे तर साधारणपणे 3200 किलो एवढी माती एका ट्रकमध्ये येत असते. ह्या गोष्टी मी मुद्दाम याच्यासाठी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या वेळेला तुम्ही आराखडा तयार करता रोपवाटिकेचा बारकाईने विचार करता त्यावेळेला तुमची पॉलिथिन पिशव्यांची गरज असेल, बियाण्याची गरज असेल, पॉटिंग मिक्सचरची गरज असेल तर यासाठी हे ठोकताळे तुम्हाला निश्चित उपयोगाला येतील. आणि याच्या आधारित तुम्हाला किती साहित्य लागणारे, सामुग्री लागणारे तर ते आपल्याला वर्कआउट करता येते. अशा पद्धतीने जर आपण क्वांटिटी केली आणि रेट काढले तर या पद्धतीने साधारणपणे पॉटिंग मिक्सचरसाठी किती खर्च येऊ शकतो हे आपल्याला निर्धारित करता येतं. आता पुढचा मुद्दा येतो तर तो म्हणजे साधारणपणे हे जे पॉटिंग मिक्सचर आपण तयार केलेले आहे तर ते प्रत्येक साईजनुसार पिशव्यांच्या किती लागतं किंवा कितीची आवश्यकता राहते. तर मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो तर 4x6 इंच आकाराची जर पॉलिथिनची पिशवी असेल तर त्याला अर्धा किलो पॉटिंग मिक्सचरची आवश्यकता राहते. 5x10 इंच पॉलिथिनची पिशवी असेल तर 1 किलो लागते. आणि 6.5x10 इंच या मोठ्या आकाराच्या जर पिशव्या आपण रोपवाटिकेवर वापरणार असू तर साधारणपणे 2 किलो इतकं पॉटिंग मिक्सचर आपल्याला किंवा त्याची भरण्याची आवश्यकता राहते. तर याच्या हिशोबाने आपल्याला किती पिशव्या लागणारे, किती कलम तयार करायची याचा आपल्याला अंदाज करता येईल. ऐकू येते सर्वांना? येस सर, येस सर. मध्ये कोणीच बोलत नाहीये. सुसुद्या साहेब. हा नाही काय नाही सर, ते नंतर प्रश्न विचारतील सर. काय बरं मध्ये विचार झोपली मला वाटतं, मला सगळीच माणसं झोपल्यासारखे वाटतात.
नाही सर, ऐकतोय आम्ही ऐकतोय व्यवस्थित. ऐकतोय सर ऐकायला. ऐकतात नाही, सर. ऐकायला हा यायले सर पद्धतशीर आहे. नाही पण काही आहे का उपयोग याचा, की मी जास्त अनावश्यक बाबी सांगतोय तसं? नाही सर, व्यवस्थित सांगतोय आपण काय. बरं, ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण आता. येस येस. येस सर. हा महत्वाचा भाग आहे. हा महत्वाचा भाग बऱ्याचशा रोपवाटिकेंवर हे आपल्याला दिसून येतो. याच्यावर कुणी चर्चाही करत नाही आणि हे करायचं म्हणलं की त्या रोपवाटिका प्रमुखाला मोठा प्रश्न पडलेला असतो की रोपवाटिकेवर जे काही साहित्य असतं, कलमरोप असतात किंवा जड वस्तू संग्रह असतो, तर त्याचं निर्लेखन कसं करायचं. आज मी माझ्या काळामध्ये ज्या वेळेला 3 वर्ष मी काम केलं त्यावेळेला ज्या ज्या रोपवाटिकेंवर मी भेट दिल्या त्या ठिकाणी मला असं दिसलं की मोठ्या प्रमाणामध्ये जड वस्तू संग्रह, कालबाध्य झालेल्या वस्तू तशाच पडून आहेत. आणि त्या ठिकाणी विचारलं की ते सांगतात की ते म्हणजे जे अधिकारी होते त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला त्याची कार्यप्रणालीच नेमकी माहिती नाही, नेमक्या कशा पद्धतीने आम्ही याचं निर्लेखन करायचं. आणि म्हणून मुद्दामहून आज हा विषय मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. त्यातलं पहिला जो भाग आहे तर 3 प्रकारचं निर्लेखन आपल्याला रोपवाटिकेवर करायचं आहे. एक म्हणजे जड वस्तू संग्रह आणि कालबाह्य नाशिवंत वस्तू. हा एक गट आहे. या गटाच्या वस्तूंचं आपण निर्लेखन करायचे. दुसरं येतं की लागवडी अयोग्य कलमरोपे. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जी काही कलमरोपं आपण तयार केलेली असतील त्याची मर होते आणि मर झालेल्या कलमरोपांचं सुद्धा आपल्याला निर्लेखन करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि नंतरचा तिसरा मुद्दा येतो तर निरुपयोगी झालेले मातृवृक्ष. अशा 3 बाबींचं आपल्याला निर्लेखन करायचं. आता पहिला जो आहे कार्यप्रणालीप्रमाणे ते कालबद्ध किंवा जड वस्तू संग्रह जे आहेत तर त्याचं आपल्याला कोणत्या वस्तूंचं करायचे ज्या आपल्याला कामाच्या नाहीत किंवा उपयोगात नाहीत, तर त्याच्या अगोदर पडताळणी करून घ्यायची आहे आणि त्याबाबत पडताळणी केल्यानंतर त्या वस्तूंचा निर्लेखनासाठी विविध पत्रामध्ये आपण प्रस्ताव तयार करायचा आणि आपल्या वरिष्ठ कार्यालयाकडे तो मंजुरीसाठी पाठवायचा आहे. तर आता याच्यासाठी जे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत, वित्त विभागाच्या शासन निर्णय जो आहे 17 एप्रिल 2015चा, तर त्यातला नियम क्रमांक 146 नुसार प्रत्येक याला आपल्याला अधिकार दिलेले आहेत की हे जे जड वस्तू संग्रह आहे किंवा कालबद्ध ज्या नाशवंत वस्तू आहेत तर त्यांच्या बाबत विभाग प्रमुखांना साधारणपणे प्रत्येक प्रकरणी 2 लाखापर्यंत आर्थिक मर्यादा आहे. प्रादेशिक कार्यालय प्रमुख यांना 1.25 लाखापर्यंत ही आर्थिक मर्यादा आहे. आणि कार्यालय प्रमुख जे कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत त्यांना 0.60 लक्ष एवढ्या रकमेपर्यंत आपल्याला निर्लेखनाचे अधिकार आहेत. तर त्या अधिकारामध्ये आपण निर्लेखनाला मंजुरी देऊ शकतो. त्याच्यानंतर सर याचा दिनांक काय सर या 2015च्या ह्याचा? 17 एप्रिल 2015. धन्यवाद सर. त्याच्यानंतर पुढचं येतो लागवडी अयोग्य कलम आणि रोपांचे निर्लेखन करणे. आता लागवडी अयोग्य म्हणजे एकदा स्टॉक रजिस्टरवर आपण कलमा रोपांची नोंद घेतली की त्याच्यातून शेवटी काही मर होत असते आणि म्हणून ज्या वेगवेगळ्या कालावधीमध्ये त्याची मर होत असते, म्हणजे आपण एकदा नोंद घेतल्यानंतर साधारणपणे 3 महिने असतील, 6 महिने, 9 आणि 12 महिने अशा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये या कलमांचा आपण काउंट घेत असतो आणि ते काउंट घेताना आपल्याला ते मरीचं हे लिहावं लागतं. आता याच्यामध्ये मला आपण सांगू इच्छिता की आपण कलमा रोपांची मोजणी कशी करता आहात? कोण सांगेल मला? आवाज येतो शिशोर साहेब? येस सर कुणीतरी सांगा जे. हा, ज्यांनी कलमांची मोजणी केलेली आहे की जे आपण कलम लावून ठेवतो वाफ्यामध्ये, तर त्याची मोजणी कसं करतायत? 10 बॅगचे लावतो सर, 10 बॅग. हा, 10 बॅग लावतो. आणि एक अशी एक ती समजा 51 असल्या तर 510 असे धरतो. बरोबर आहे. यांनी सांगितलेलं उत्तर लक्षात घ्या की 10 बॅग रुंदीला लावायच्या. रुंदीला एक रुंदी आपण 10 बॅगची करायची आणि मग लांबीला आपण 50 किंवा आपल्याकडे जी काही साईज असेल त्याप्रमाणे 50 असेल, 100 असेल, 150 असेल अशा लांबीला करायचं. म्हणजे आपल्याला त्या वाफ्यामध्ये साधारणपणे 50 गुणिले 10 म्हणजे 500 पिशव्यांचा काउंट मिळतो आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला मोजणे करणं सोपं जातं. हे सर्वात महत्वाची प्रॅक्टिकल बाब आहे. जे रोपवाटिका धारक नवीन असतील त्या मंडळींनी लक्षात ठेवायचंय. जी जुनी मंडळी आहे त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने ते लावायचे. मग त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला काउंट करायला अत्यंत सोपा जातो की ज्या बॅगा त्या एका वाफ्यामध्ये समजा आपण 500 पिशव्या लावल्या असतील
तर जेवढ्या मर झालेल्या पिशव्या आपण बाजूला काढल्या की आपल्या लक्षात येतं की त्या वाफेमध्ये आता किती बॅगा शिल्लक जिवंत कलमारोपाच्या राहिलेल्या आहेत आणि किती मर आपल्याला दिसून आलेली आहे. त्याच्यानंतर ही मी आपल्याला सांगितलं की अशा पद्धतीने कलमरोप बांधत असताना मर होत असते. तर मर झाल्यानंतर काय करायचं की प्रत्यक्ष मोजणी करून किती मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की प्रत्यक्ष मोजणी करून मर झालेल्या पिशव्या बाजूला काढून ठेवायच्या आहेत आणि त्याची नोंदणी स्टॉक रजिस्टरला करायची आहे ही. आणि त्या ठिकाणी रोपवाटिका प्रमुखांनी त्याच्यावर स्वाक्षरी करायची की आज रोजी म्हणजे दर 15 जी मोजणी होते तर त्याच्यात लिहायचं की आज एवढी रोप किंवा एवढी कलम मृत झालेली दिसत आहेत. त्याच्यानंतर त्याचा अहवाल आपल्याला जे काही मर झालेली कलम रोप असतील तर त्याचा अहवाल उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना आपण सादर करायचा आहे. आणि मग उपविभागीय कृषी अधिकारी ज्यावेळेला आपल्या रोपवाटिकेला व्हिजिट देतील, अपेक्षित आहे की साधारणतः 15 दिवसांनी ते यावेत किंवा 15 किंवा महिन्यांनी जेव्हा येतील त्यावेळेला ती जी काही आपण कलम किंवा रोप मेलेल्या पिशव्या असतील तर त्या त्यांना दाखवून घ्यायच्या, त्याचं ते व्हेरिफिकेशन करतील आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष मोजणी करून त्या याला मान्यता देतील. आणि ती मान्यता दिल्यानंतर त्या जी काही कलम रोप मेलेली आहेत त्याचं रीतसर निर्लेखन होईल. आता ही जी कलम रोप मेलेली आहेत तर ते कशा कारणा असावीत ते अत्यंत महत्वाचं आहे. केवळ आपल्या व्यवस्थापनातील दुर्लक्षामुळे जर कलमरोप मेली असतील तर त्याला मात्र निर्लेखन करता येणार नाही, किंबहुना त्या मरीची जबाबदारी संबंधित रोपवाटिकेवर निश्चित करावी लागते. परंतु जी मर होते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतर कारण असतील तर ती संयुक्तिक कारण नमूद करूनच आपण नोंदवहीमध्ये तसा उल्लेख करायचा की या कारणामुळे ही कलम रोप मेलेली आहेत. आणि याच्यामध्ये काही माणसाच्या सदोष याच्यामुळे जर कलम रोपांची मर झाली असेल तर मात्र आपल्याला ती जबाबदारी संबंधित रोपवाटिका प्रमुखावर निश्चित करून शासन नियमाप्रमाणे कार्यवाही प्रस्तावित करावी लागते. आता याच्यामध्ये मग तुमचा पुढचा प्रश्न असेल की बाबा मग याला आर्थिक नियम काय आहेत. तर आताच मी आपल्याला सांगितलं की रोपांची किंमत लक्षात घेऊन साधारणपणे किती किती रकमेपर्यंत होते त्याच्या पद्धतीने तुमच्या अधिकार कक्षामध्ये वित्तीय अधिकारामध्ये बसत असल्याप्रमाणे तुम्ही त्याचं निर्लेखन करू शकताय. आता काही ठिकाणी काय होतं की जर आपण टप्प्याटप्प्याने गेलो तर कार्यालय प्रमुखाच्याच आधिपत्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येऊ शकतात. परंतु आपण जर खूप मोठा लॉट मरीचा तसाच ठेवला तर मात्र रक्कम वाढून जाते आणि मग कुणाच्या अधिकारात येतं तर हा प्रश्न निश्चित निर्माण होतो. म्हणून असं न करता जर आपण प्रत्येक टप्प्याटप्प्यात करत गेलो तर कलमारोपांचं सुद्धा मेल्याचं निर्लेखन करणे गरजेचं आहे. आज बऱ्याच ठिकाणी ही बाब करताना दिसून येत नाहीये. लक्षात घ्या की हा जिवंत भाग आहे, कलमरोप काही मृत नाहीयेत. त्याच्यामुळं पुढेही गेलात तर तुम्हाला ही बाब करावीच लागते, ही कुणी टाळू नये अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा भाग येतो की तिसऱ्या प्रकारचं निर्लेखन मी तुम्हाला सांगितलं तर ते म्हणजे निरुपयोगी झालेल्या मातृवृक्षांचं निर्लेखन. आता बऱ्याच ठिकाणी रोपवाटिकेवर मोठमोठाली वृक्ष झालेली आहेत, इतकी मोठी झालीत काहींचं 35-40च्या आसपास वय झालेले, परंतु अद्यापही आपण कुणी त्याला काढायला धजवत नाहीये. त्याचं कारण की आपल्याला निर्लेखनाच्या बाबतची माहिती नसल्यामुळे किंबहुना कोणी त्याला निर्णय देत नसल्या कारणामुळे अद्यापही हे असे वृक्ष वाढलेले दिसतात. आता मोठा जर वृक्ष मातृवृक्ष असेल तर त्याच्यापासून आपल्याला अपेक्षित तेवढ्या कलम कांड्या मिळू शकत नाहीत आणि त्याचा काहीच उपयोग होत नाही. मग त्या दृष्टीने जर आपल्याला ह्या मातृवृक्षाचं निर्लेखन करायचं असेल तर कोणती कारणं असू शकतात तर या ठिकाणी मी नमूद केलेली आहेत. पहिलं कारण आहे की नैसर्गिक आपत्तीमध्ये म्हणजे आग लागली असेल, पूर असेल, वादळ असेल, अतिवृष्टी असेल, गारपीट असेल तर या कारणामुळे जर नुकसान झालं असेल, फांद्यांचं नुकसान झालं असेल, वृक्ष कोसळून पडले असतील त्या ठिकाणी आपल्याला त्याचं निर्लेखन करून घ्यायचंय. नंतर त्याची वयोमर्यादा जर ओलांडून झाली असेल, संपून गेली असेल तर त्या ठिकाणी आपल्याला मातृवृक्षाचं निर्लेखन करायचंय. नंतर कीडरोगग्रस्त जर मातृवृक्ष असतील तर त्याचं निर्लेखन करून घेणे गरजेचं आहे. किंवा काही ठिकाणी काय होतं की आपण मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये पाहतो की उन्हाळ्यामध्ये पाण्याचं दुर्लक्ष निर्माण होतं आणि मग काही झाडं पाण्याअभावी वाळून जातात आणि अशा वाढलेल्या झाडांचं सुद्धा आपल्याला निर्लेखन करावं लागतं. त्याचबरोबर काही रोपवाटिकेवर आपण पाहतो की चांगली मातृवृक्ष आणली परंतु ज्या वेळेला त्याचं हे सुरू झालं त्यावेळेला त्याचे गुणधर्म चांगले नसल्याचं दिसून येतं.
मग अशा केसमध्ये अयोग्य गुणधर्माची जर मातृवृक्ष असतील तर तेही आपल्याला निर्लेखित करणे आवश्यक आहे. नंतर आपल्याला जे काही निश्चित केलेलं फळपीक असेल किंवा त्याची संख्या असेल तर त्याच्या उत्पादनाकरता आवश्यक आहेत तेवढेच मातृवृक्ष असणे आवश्यक आहे. जर अनावश्यक मातृवृक्ष आपल्याकडे जास्त असतील तर ते काढून टाकणे गरजेचं आहे. त्याचबरोबर गावठी प्रजातीचे मातृवृक्ष काय असतात आणि वन प्रजाती, तर ह्या सर्व याचं आपल्याला प्रस्ताव करून आपण त्याचं निर्लेखन करू शकतो. आता त्याचा जो प्रस्ताव आहे आपल्याला हा प्रपत्र, या प्रपत्रामध्ये भरून उपयोगी कृषी अधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे. त्यामध्ये फळपिकाचं नाव लिहायचे, त्याची जात कोणती आहे ते घ्यायचे, कोणत्या भूखंडावर किंवा भूखंडाच्या क्रमांकावर ते लागवड झालेली आहे, त्याची लागवडीची तारीख असेल, सध्याचं वय किती आहे आणि सद्यस्थिती त्याचं निर्लेखनाची किंमत किती येते आणि निर्लेखनाची कारणं ही अत्यंत महत्वाची आहे. ही कारणं व्यवस्थित नमूद करून अशा प्रकारचं प्रपत्र भरून जर आपण उपयोगी कृषी अधिकाऱ्यांना सादर केलं तर निश्चित स्वरूपाने आपल्याला या निर्लेखनाला मान्यता मिळेल. आता इथे तुमची शंका असेल की सद्यस्थितीत निर्लेखन करण्याची किंमत कशी काढायची. ज्यावेळेला निर्लेखन करतो त्यावेळेला फक्त जळाऊ लाकडाची जी आपण फळझाडे मूल्यांकन करण्यासाठी तालुक्याचे जे कृषी अधिकारी असतात त्यांच्याकडे ही आपल्याला माहिती मिळू शकते. तर त्यासाठी जळाऊ लाकडाची तुम्हाला वन विभागाकडून सुद्धा माहिती मिळते धरून निश्चित करावायची आहे. काही प्रॉब्लेम आहे का? हॅलो हॅलो सावंत साहेब, तुमचा माईक चालू आहे तो बंद करा प्लीज. काय नाही सर, चालू द्या सर. चालू द्यायचं. ओके हो हो ओके. हा, आता ही 3 प्रकारची निर्लेखनं मी तुम्हाला सांगितली. म्हणजे एक म्हणजे जड संग्रह वस्तू असेल किंवा निरुपयोगी वस्तू असेल तर त्याचं निर्लेखन करणे, कलमरोपांची मळ झाली असेल त्याचं निर्लेखन करणे आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की मातृवृक्षाचं निर्लेखन करणे. आता ह्या बाबी समजून घेऊन सर्व मंडळींनी जिथं जिथं तुम्हाला स्कोप आहे, काही ठिकाणी मातृवृक्ष एवढे जुने झालेले आहेत तर जागा अडवून ठेवलेली आहे रोपवाटिकेची, तर ते निर्लेखन करून ती जर जागा खाली केली तर आपल्याला आता जी मागणी असणारी मातृवृक्ष त्या ठिकाणी लावता येतील किंवा त्या जागेचा चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग करता येऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो रोपवाटिकेच्या दृष्टीने की आपल्याला जी मातृवृक्ष आपण ठेवलेली आहेत त्याच्यामधून काही वेळेला फळांची निर्मिती होत असते, त्याचा आपल्याला लिलाव करावा लागतो. त्या लिलावाची थोडक्यात जी काही माहिती मी ती आपल्याला सांगू इच्छितो. आपण बऱ्याचशा मंडळींनी या प्रक्रियेमधून गेलेला असाल त्याच्यामुळे मी काय डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण तेवढा वेळ पण नाही, कारण आपल्याला पुढचा मला वाटतं अर्धा एक तास राहिलेला आहे आणि आपल्याला ऍक्टच्या बाबत सुद्धा डिटेल समजवून घ्यायचंय. तर त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला ज्या फळ पिकांचा किंवा फळझाडांचा लिलाव करायचा आहे फळांचा, तर त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याची आपण परवानगी घ्यायची आहे. तर त्याच्यानंतर आपण लिलाव समिती स्थापन करायची आहे. त्या लिलाव समितीमध्ये साधारणपणे लिलाव समितीचे प्रमुख म्हणून वर्ग 1चा अधिकारी, म्हणजे आपल्याकडे उपयोगी कृषी अधिकारी हे लिलाव समितीचे अध्यक्ष राहतात. त्याच्याबरोबर ज्या रोपवाटिकेवरचा फळांचा लिलाव आहे त्या ठिकाणचे फलोत्पादन अधिकारी असतील तर ते त्या सदस्य सचिव राहतील. अजून एका रोपवाटिकेचे प्रमुख राहतात आणि त्याच्याबरोबर त्या कमिटीमध्ये आपल्याला लेखाधिकारी ज्या कार्यालयाचा म्हणजे SDO असेल किंवा SAO असतील तर त्यांचा समावेश करायचा आहे. अशा प्रकारे आपण लिलावाची समिती स्थापन करायची आहे. त्याच्यानंतर पुढची बाब येते की लिलावाची स्थिती काय आपल्याला ठरवायची आहे. हा सर्वात महत्वाचा निर्णय आहे की काही ठिकाणी फुलांच्या अवस्थेमध्ये लिलाव केले जातात, काही ठिकाणी फळं आल्यानंतर लिलाव केले जातात. मग त्या पद्धतीने आपल्याला नेमकं कोणत्या स्टेजला कोणत्या स्थितीमध्ये त्या फळझाडांचा लिलाव करायचा आहे तर ते निश्चित करून त्या पद्धतीने आपण निर्णय घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढची आपल्याला टप्पा येतो की साधारणपणे आपल्याला किती अपेक्षित लिलावाची किंमत आहे किंवा लिलाव कितीपर्यंत आपला जाणे गरजेचं आहे तर ते ठरवावं लागतं. त्यासाठी आपल्याकडं ज्या फळझाडांना फळं आलेली आहेत त्याची आपल्याला मोजणी करावी लागते. साधारणपणे अंदाज धरून म्हणजे त्या प्रत्येक फळझाडाचा उत्पादन क्षमता लक्षात घेऊन तर किती फळं मिळू शकतात तर ती आपल्याला अंदाजित करावी लागतात. त्याच्यानंतर प्रचलित जो बाजारभाव असेल मग तो त्या गावातला असेल, तालुक्यातला असेल किंवा जिल्ह्याचा जर उपलब्ध नसेल तर जिल्ह्याच्या बाजारपेठेतले सुद्धा दर आपण विचारात घेऊन त्या येणाऱ्या उत्पन्न आपण काढू शकतो. अशा प्रकारे अंदाजित उत्पन्न आपण ठरवायचं आहे.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो की अपसेट प्राइस ही अत्यंत महत्वाची. अपसेट प्राइस निश्चित करणे ही अत्यंत महत्वाची बाब ह्या रोपवाटिकेच्या फळांच्या लिलावामध्ये आहे. याच्यानुसार आपण पहिल्या टप्प्यामध्ये बाजारभावानुसार जी काही किंमत होती ती काढायची आहे. मी आता आपल्याला सांगितलं की काढताना आपल्याला किती फळझाडांना फळं आलेली आहेत, एका झाडावर किती फळं मिळू शकतात आणि बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत काय होते, तर ते सर्वांना आपल्याला काढता येतं. त्याच्यानंतर आपण लिलाव दिल्यानंतर लिलावापासून ते फळ विक्री होईपर्यंत हा जो कालावधी आहे याच्यामध्ये कुठली कामं करावी लागतात. तर त्याच्यामध्ये आपण पाहतो की या झाडांचं निगराणी करणे, त्याची देखभाल करणे, त्याची फळं उतरवणे, त्याचं सॉर्टिंग करणे, ग्रेडिंग करणे, पॅकिंग करणे, वाहतूक करणे, त्याची हमाली असेल, उतराई असेल किंवा दलाली असेल आणि वाहतूक असेल, ते सर्व बाबींचा अंतर्भाव या लिलावापासून ते विक्रीपर्यंत होणाऱ्या खर्चामध्ये धरायचा आहे आणि तो एक वर्कआउट करून घ्यायचा आहे. आणि मग आपण आपल्याला जी अपसेट प्राइस निश्चित करायची ती अशी करता येते बघा की बाजारभावानुसार होणारी किंमत वजा लिलावापासून विक्रीपर्यंत होणारा खर्च हा याच्यातून वजा केला की आपल्याला अपसेट प्राइस निश्चित करता येते. आणि आपल्या लिलाव हा अपसेट प्राइसच्या पेक्षा कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी जाणार नाही याची दखल आपण या कमिटीने घेणे गरजेचं राहतं. साधारणपणे डिपॉझिटच्या बाबत जर आपण विचार केला तर जर आपला लिलाव 1 लाख रुपयाच्या पर्यंत अपेक्षित असेल तर 7,500 रुपये, 1 ते 1.5 लाख रुपयाच्या आसपास असेल तर 10,000 रुपये, 1.5 ते 2 लाखाच्या आसपास असेल तर 15,000 रुपये आणि 2 लाखाच्या पुढे जात असेल तर 20,000 रुपये एवढं डिपॉझिट आपण ह्या बोली लावणाऱ्यांकडून घेत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला या लिलावाच्या बाबतची प्रक्रिया करावी लागते. हे मी अत्यंत शॉर्टमध्ये आपल्याला सांगितलेले आहे कारण आपल्याला पुढचे बरेचसे मुद्दे पाहायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा येतो की आपण खाजगी, आता जसं आपल्या शासकीय रोपवाटिका आहेत तसंच आपण खाजगी रोपवाटिकेंना सुद्धा परवाना देत असतो. तर जो ऍक्ट आहे तर त्या ऍक्ट प्रमाणे परवाना देतो, परंतु याच्या गाईडलाईन काय आहेत परवाना देण्याच्या तर त्या मी आपल्याला सांगू इच्छितो. तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ती मातृवृक्ष. मातृवृक्षाच्या किती संख्या आहेत, कारण रोपवाटिकेची रोपांची किंवा कलमाची उत्पादन क्षमता ही मातृवृक्षाच्या संख्येवर आधारित आहे. नंतर कोणत्या वाणाची आपल्याला कलम तयार करायची आहे आणि मातृवृक्षाचं वय किती आहे, त्याची वाढीची अवस्था किती आहे, तर त्या आधारित आपल्याला परवाना द्यावा लागतो. म्हणून प्रत्येक परवाना जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये आपण त्या फळपिकाचं नाव नमूद करत असतो, वाण नमूद करत असतो आणि त्याचबरोबर त्याची क्षमता 5,000 असेल, 10,000 असेल, 15,000 असेल तर तशी क्षमता त्या परवान्यामध्ये आपण नमूद करत असतो. नंतर आपल्याला त्या रोपाट ज्याला लायसन घ्यायचंय तर त्यांनी कलमा रोपाचे उत्पादन नोंदवही ठेवणे अत्यंत महत्वाचं आहे. कारण जर कलमा रोपाची उत्पादन नोंदवही जर ठेवली नाही याच्यामध्ये आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की कलमा रोपाची उत्पादन नोंदवही किती महत्वाची आहे. आता तुमच्यामध्ये काही मंडळींना माहित नसेल परंतु जी कलम कांडी आपण वापरतो सायन म्हणून तर ती कुठल्या मातृवृक्षावरून काढलेली आहे तर त्याची नोंद आपल्याला ठेवावी लागते. आता सरकारी रोपवाटिकेवर आपण ठेवत नाही परंतु ती ठेवली तर अत्यंत उत्तम आहे की या नंबर म्हणजे आपल्याला सर्वात पहिलं मातृवृक्षाला नंबरिंग करणे गरजेचं आहे. आपल्या रोपवाटिकेवरच्या सर्व मातृवृक्षांना नंबर करायचे. नंबर केल्यानंतर 1 नंबरच्या मातृवृक्षावरून आपण किती कलम कांड्या काढलेल्या आहेत आणि त्या कुठल्या पिशवीमध्ये कलम करण्यासाठी वापरलेल्या आहेत तर त्या सगळ्या आपल्याला आयडेंटिफाय झाल्या पाहिजेत. किंबहुना ज्या वेळेला आपण ते कलम शेतकऱ्याला विक्री करतो त्यावेळेला आपल्याला ते ट्रेस झालं पाहिजे की कुठल्या मातृवृक्षाची कलम आपण कुठल्या शेतकऱ्याला दिलेली आहे. इथपर्यंत रेकॉर्ड ठेवणे अत्यंत महत्वाचं आहे. ही बाब कदाचित आपल्यापैकी काही मंडळींना माहिती असेल, काही मंडळींना माहिती नसेल, परंतु हे जो कायदा आहे तर या कायद्याने असं नमूद केले की इथपर्यंत आपण हिस्ट्री ठेवली पाहिजे की मातृवृक्षावरून काढलेली कलम कांडी कोणत्या कलमासाठी वापरली गेली आणि ते कलम शेतकऱ्याच्या लागवडीसाठी कोणत्या शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलं गेलं या सर्व सविस्तर नोंदी त्याच्यामध्ये असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर कलमाला लेबल लावणे आवश्यक आहे. नुसतं आपण जी काय विक्री करतो कलमाची खाजगी रोपवाटिकेमधून तर त्याला एक लेबलला आपण एक नमुना तयार केलेला आहे तर त्या नमुन्यामध्ये आपल्याला त्या कलमांना लेबलिंग करणे आवश्यक आहे. दुसरे अत्यंत महत्वाची बाब आहे की बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न येतो की मातृवृक्ष आम्ही खाजगी रोपवाटिकेमधून आणलेत आणि आम्हाला आता परवाना द्या. परंतु आपल्या ज्या मार्गदर्शक सूचना आहे
मातृवृक्ष फक्त शासकीय अथवा कृषी विद्यापीठावरच्याच रोपवाटिकेमधून त्या शेतकऱ्यांनी खरेदी केली असावीत, कारण याच ठिकाणी मूळ सोर्स किंवा सकाळी सरांनी सांगितले की ट्रू टू टाईप जी प्लांट्स आहेत तर ती उपलब्ध होऊ शकतात, आणि म्हणून मातृवृक्षाच्या बाबत ही अट आपण लक्षात ठेवणे गरजेचे आहे. किंवा किंबहुना कोणालाही जर सल्ला द्यायचा झाला तर त्यांना हे सांगणे गरजेचे की जर तुम्हाला रोपवाटिका करायची असेल तर एकतर शासकीय किंवा कृषी विद्यापीठाच्याच रोपवाटिकेवरून आपण मातृवृक्षाची खरेदी करायची आहे. आता त्याच्यानंतरचा अत्यंत महत्वाचा मुद्दा येतो काही ठिकाणी. आता याबाबत मी आपल्याला सांगतो की माहिती अधिकारात सुद्धा याबाबतची माहिती विचारली गेली की आपल्या शासकीय रोपवाटिकेवर सुद्धा आपण मोठ्या प्रमाणामध्ये रोपं तयार करतो, परंतु रोपांना सुद्धा मातृवृक्ष असावे हे अपेक्षित आहे. परंतु किंवा जर नसेल तर आपण एकतर विद्यापीठातून किंवा जो सोर्स नोन सोर्स आहे त्याच्याकडून बियाणं घेणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर खाजगी ज्या रोपवाटिका असतील किंवा शासकीय रोपवाटिकेचा पूर्णपणे आराखडा आपल्याकडे मातृवृक्षांचा आराखडा असणे गरजेचं आहे, आणि तो आराखडा आपण दर्शनी भागात लावला पाहिजे की आपल्याकडे आंब्याची किती मातृवृक्ष आहेत, चिकूची किती आहेत, डाळिंबाची किती आहेत असे, आणि कोणत्या वाणाची आहेत, हा दर्शवणारा आराखडा आपण त्या रोपवाटिकेवर लावायचा आहे. आता या जो परवाना आहे तर या परवान्याच्या बाबत अजून एक अशी माहिती आहे की समजा एकाच शेतकऱ्याची एकाच गावामध्ये 2 ठिकाणी जर रोपवाटिका असेल, 2 वेगळ्या ठिकाणी, तर त्याला 2 वेगळी लायसन्स किंवा 2 वेगळे परवाने घेणे गरजेचं आहे. किंबहुना एकाच शेतकऱ्याची वेगळ्या गावात असेल किंवा तालुक्यात असेल तर त्याला सुद्धा प्रत्येक रोपमळ्याच्या बाबत वेगळं परवाना घेणे गरजेचं राहतं. आणि त्याला दुसरी अत्यंत महत्वाची बाब आहे की ज्या ठिकाणी उत्पादन होतं त्याच ठिकाणी विक्रीस परवानगी आहे. आपण पाहतो की अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला लोक रोप कलम विकत असतात, त्याला कुठलाही परवाना नसतो आणि ते मात्र विक्री करत असतात. त्याच्यानंतर या खाजगी ज्या रोपवाटिका आहेत या रोपवाटिकेंना हंगामामध्ये कमीत कमी 2 वेळा सक्षम प्राधिकाऱ्याने भेट देणे गरजेचे आहे. भेट दिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की मातृवृक्ष कशी आहेत, कलमरोपाचा दर्जा कसा आहे, कारण हीच दर्जाहीन जर कलमरोप लागवडीसाठी गेली तर निश्चित स्वरूपाने त्याचा फलोत्पादन व विकासावर परिणाम होत असतो. हे झालं रोपवाटिकेच्या परवान्याबाबत. त्याच्यानंतर ज्यांच्याकडे रोपवाटिकेचा ऑलरेडी परवाना आहे तर त्यांना नूतनीकरणासाठी जी प्रक्रिया आहे किंवा नूतनीकरण करायचं असेल, आता परवान्यासाठी विविध नमुन्यातला अर्ज त्यांना उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना करावा लागतो. आपल्याकडे उपविभागीय कृषी अधिकारी हे लायसन्सिंग अथॉरिटी म्हणून कायद्याने घोषित केलेले आहेत. मी आता कायद्यामध्ये आपल्याला ते सांगणार आहे. तर त्याचा विहित केलेला फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये अर्ज करायचा आहे. अर्ज केल्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी आणि त्यांची टीम आपल्या रोपवाटिकेला व्हिजिट करते, आणि व्हिजिट केल्यानंतर ती पाहणी केल्यानंतर मग आपल्याला परवाना देत असते. तसंच परवान्याचं नूतनीकरण करताना सुद्धा ही तांत्रिक जी टीम आहे SDOची तर ती येऊन पाहत असते. याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी जर काही मातृवृक्ष असतील, काही संख्या असेल तर ही तेवढीच जिवंतचं प्रमाण आता आहे की नाही याची खात्री करणे गरजेचं आहे. कारण जर जिवंत कमी झाले असतील तर त्या प्रमाणामध्ये त्याला परवाना नूतनीकरण करताना कॅपॅसिटी त्याची कमी करावी लागते. त्याचबरोबर या ज्या खाजगी रोपवाटिकेमधून कलमा रोपांची विक्री झालेली आहे त्याच्या दर्जाबाबत काही तक्रारी आल्या असतील, शेतकऱ्यांकडून काही तक्रारी आल्या असतील तर ते पडताळणी करून घेणे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे काही अहवाल खाजगी रोपवाटिकेवाल्यांना सादर करण्यासाठी सूचित केलेलं असतं, ज्यावेळेला आपण परवाना देतो त्याच वेळेला नमूद केलेलं असतं की आपल्या कलमा रोपाचं उत्पादन असेल, विक्रीचं असेल तर ते संपूर्ण माहिती ही लायसन्सिंग अथॉरिटी म्हणजे SDOना वेळोवेळी सादर करणे आवश्यक राहतं. काही ठिकाणी आपण पाहतो की क्षमतेपेक्षा जादा कलमा रोपांची विक्री काही ठिकाणी होत असते. म्हणजे त्याला क्षमता असते 5,000ची आणि विक्री मात्र पावत्या जर पाहिल्या आपण तर मात्र तो 7,000, 8,000 किंवा 10,000 कलम रोप विक्री करत असतो. तर अशा केसमध्ये जर क्षमतेपेक्षा जास्त असेल तर त्याचं परवाना निलंबन करणे गरजेचं आहे. नंतर पुढचा मुद्दा येतो जादा दराने विक्री करत आहे की नाही. तर ती जे काय शासनाने कलमरोपांचे दर निश्चित केलेले आहेत तर त्याच दराने सर्व परवानाधारक रोपवाटिकेंनी कलमरोप विक्री करणे अपेक्षित आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त दराने करत असेल तर त्याचा परवाना निलंबित करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण इथपर्यंत सर्वांना समजलं? हो हो. सिसोदिया सर.
हो सर, हो. खूप मला जास्त काही खूप जास्त होते का? नाही सर, नाही, एकदम व्यवस्थित व्यवस्थित झाली. डोक्यावरून जात नाही लोकांच्या? नाही हो. नाही ना, कारण सगळी लोक शांत झालेली आहेत, सोडून गेली, दुपारची सुट्टी नाही नाही झाली ना. नाही सर, ऐकतोय आम्ही व्यवस्थित. आम्ही सर त्यांना सांगितलं होतं की पूर्ण मार्गदर्शन झाल्यानंतर प्रश्न विचारा, म्हणून मध्ये कोणी विचारत नाही, असं झालं सर. म्हणजे ते तुम्ही धमकावून टाकले त्यांना की विचारायचं नाही सरांना अजिबात. नाही, तसं नाही सर. तुम्ही डिस्टर्ब होऊ नये म्हणून. असं केलं का? धन्यवाद धन्यवाद, चांगलं आहे. चालते, आता आपण हा जो कायदा आहे तर त्या कायद्याच्या बाबत थोडक्यात माहिती घेऊ आणि त्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तराचा तास आपल्याला करायचा आहे. तर हा महाराष्ट्र फळरोपमुळे हा जो कायदा आहे तर तो कायदा असा आहे की महाराष्ट्र फळांचे रोपमुळे आणि फळांच्या रोपांचं विक्री अधिनियम 1969. आता याच्यात काही प्रेझेंटेशन माझ्याकडून इंग्लिशमध्ये झालेले आहे, तर मी तुम्हाला मराठी सांगणार आहे. त्याचे एकूण 21 सेक्शन आहेत, 21 कलम आहेत या कायद्याची. तर ती कोणती कलम कशासाठी आहेत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य असल्या कारणाने आज जर आपण देश पातळीवर जर पाहिलं तर अगदी 3-4 राज्यांना हा अशा प्रकारचा कायदा आहे, ज्याला रोपवाटिकेचा कायदा असणारी राज्य आहेत. परंतु देशाचा जर विचार केला तर अनेक राज्य आहेत की ज्याच्याकडे रोपवाटिकेचा कायदाच अस्तित्वात नाहीये. आता मी ज्यावेळेला फलोत्पादन नव्हतो त्यावेळेला कर्नाटकची एक टीम आपल्याकडे येऊन गेली होती. कर्नाटक राज्य आता रोपवाटिकेचा कायदा करत आहेत नव्याने, तर त्यांनी आपल्याकडची सगळ्या कायद्याची माहिती घेतलेली आहे आणि आपल्या कायद्यातल्या काही त्रुटी सुद्धा आपण त्यांना सांगितलेल्या की जे दूर करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने आता नवीन कायदे, किंबहुना केंद्र सरकारने सुद्धा रोपवाटिकेचा कायदा करण्याचं प्रस्तावित आहे. आता या ठिकाणी बघा की याच्यामध्ये हा जो टायटल आहे त्याच्यात आपल्याला लक्षात येतं की हा महाराष्ट्र फ्रूट नर्सरीज आहे, म्हणजे फळ रोपवाटिकांच्याच बाबत हा कायदा लागू आहे. आता फलोत्पादन जर विचार केला तर फलोत्पादन मध्ये आपल्याला फळं येतात, फुलं येतात, भाजीपाला येतो, किंवा तुमची ऑर्नामेंटल्स प्लांट येतात, अरोमॅटिक्स प्लांट येतात, स्पायसेस कंडिमेंट येतं, प्लांटेशन क्रॉप्स येतं, एवढ्या सगळ्यांचा अंतर्भाव त्यामध्ये होतो. परंतु हा कायदा मात्र फळ पिकांसाठी, फळ रोपमळ्यांसाठीच फक्त लागू होतो. तर ही त्याची मर्यादा आहे. आता त्याच्या सेक्शन पाहूया. 1 नंबरचा सेक्शन प्रमाणे हा कायद्याचं नाव दिलेले आहे, तर ते मी आपल्याला आता सांगितले. त्याच्यानंतर 2 नंबरचा जो सेक्शन आहे किंवा कलम आहे कायद्यातलं, तर ते त्यांनी व्याख्या दिलेली आहे. व्याख्या म्हणजे काय की कोणत्या याला काय म्हणायचं, म्हणजे पहिलं जी व्याख्या आहे ती कॉम्पिटंट अथॉरिटी, म्हणजे सक्षम प्राधिकारी. सक्षम प्राधिकारी कशाला म्हटलेले आहे की ज्याला आपण नोटिफाय करतो, म्हणजे शासन गॅझेटमध्ये नोटिफाय करतं की या अधिकाऱ्याला सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. म्हणजे सर्वात पहिले ज्या वेळेला हा कायदा केला तर त्याच्या वेळेला संचालक फलोत्पादन यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं. त्याच्याच बरोबर त्यावेळेला म्हणजे आता जर आपण एक खिडकीच्या नंतर त्यावेळेला फलोत्पादन विभाग ज्या वेळेला हे होता त्यावेळेला उपसंचालक ही पदं होती जिल्हा स्तरावर. त्यावेळेला उपसंचालक हे लायसन देणारी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. परंतु 1998ला ज्या वेळेला वन विंडो तयार झाली तर त्यावेळेला उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना कॉम्पिटंट अथॉरिटी किंवा सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येतं. किंवा शासनाला जे राजपत्रित अधिकारी ला सक्षम अधिकारी करायचे तर त्यांना ते घोषित करू शकतं. त्याप्रमाणे एकदा सक्षम झाल्यानंतर त्याला त्याचं कार्यपद्धती वगैरे करता येते. त्याच्यानंतर फ्रूट नर्सरीची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे की त्या ज्या ठिकाणी कलमा रोपांचं उत्पादन हे लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी तत्वावर तयार केलं जातं तर त्याला फ्रूट नर्सरी म्हटलेली आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्वाची व्याख्यामध्ये काय केलेली आहे की हा जो कायदा आहे हा कायदा खाजगी रोपवाटिकेसाठी लागू आहे. हा शासनाच्या रोपवाटिका किंबहुना शासनाच्या व्यवस्थापना अंतर्गत असणाऱ्या रोपवाटिकेंना हा कायदा लागू नाही, किंबहुना ह्या कायद्याखाली आपल्याला लायसन घेण्याची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर फ्रूट प्लांटचा त्यात उल्लेख केलेला आहे. कशाला फ्रूट प्लांट म्हणायचं, ओनर म्हणजे काय, रोपवाटिकेचं मालक म्हणजे काय. त्याच्यानंतर रूट स्टॉक म्हणजे मूळकांड असेल किंवा बर्ड स्टिक असेल तर त्याच्याबाबतच्या या ठिकाणी व्याख्या त्या 2 नंबरच्या याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचं कलम आहे की अपॉइंटमेंट ऑफ कॉम्पिटंट अथॉरिटी, म्हणजे सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्ती करणे. आता सक्षम प्राधिकाऱ्याची मी मग सांगितलं की राज्य शासन राजपत्रामध्ये घोषित करतं की या अधिकाऱ्याला
सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. आता आपल्याकडे लायसनिंग अथॉरिटी म्हणून उपयोगी कृषी अधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे ज्यांना परवाना पाहिजे असेल त्यांनी उपयोगी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा आहे. त्याच्यानंतर कलम 4 नुसार जो मालक आहे रोपवाटिकेचा, तर त्या रोपवाटिकेच्या मालकाने लायसन्स घेणे गरजेचे आहे. म्हणजे ज्या ठिकाणी त्याला रोपवाटिकेचा व्यवसाय करायचा आहे तर त्या ठिकाणी त्यांनी लायसन्स घ्यायचे. त्यासाठी विविध नमुन्यातला अर्ज तो कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे कलम नंबर 3 प्रमाणे जे प्राधिकारी घोषित केलेले त्यांच्याकडे अर्ज करायचा आहे आणि त्या अर्जाप्रमाणे ते रोपवाटिकेची तपासणी करतात आणि त्या ओनरला किंवा मालकाला लायसन दिलं जातं. त्याच्यानंतर कलम नंबर 5 मध्ये ऍप्लिकेशन फॉर ग्रँट अँड रिन्युअल ऑफ द लायसन, म्हणजे ते लायसन रद्द करायचं की लायसन द्यायचं याबाबत कलम 5 प्रमाणे अधिकार देण्यात आलेले आहेत. जर त्या प्राधिकरणाला वाटलं की हे योग्य नाही किंवा हा रोपवाटिका योग्य प्रकारे किंवा याच्याकडे मातृवृक्ष योग्य प्रकारची नाहीयेत तर तो त्याचं हे करू शकतो, मंजूर करू शकतो किंवा नाकारू शकतो. अशा प्रकारे ऍप्लिकेशन आल्यानंतर त्याची पाहणी करून त्याला लायसन देणे तसंच त्याचं रिन्युअल देणे या 2 बाबी कलम 5 प्रमाणे काम करत असतात. त्याच्यानंतर 6 नंबरला ज्यांनी लायसन घेतलेले जो मालक रोपवाटिकेचे त्याच्या काही कर्तव्य जबाबदाऱ्या आहेत. त्या कर्तव्य जबाबदाऱ्या मी आता ज्यावेळेला तुम्हाला परवाना घेतला त्यामध्ये सांगितल्यात, तर त्यात थोडक्यात परत आपल्याला सांगतो की त्याची जबाबदारी की दर्जेदार कलमरोप तयार करणे, मातृवृक्षाची व्यवस्थित देखभाल घेणे, कोणतेही कीड रोग जर आला असेल तर त्याचं नियंत्रण करणे आणि शासनाच्या दराप्रमाणे कलमरोपांची उपलब्धता करून देणे. त्याच्यानंतर 7 नंबरचं कलम आहे की राज्य शासनाला असा अधिकार आहे की काही बाबत मध्ये जो इम्पोर्ट म्हणजे आयात होते, निर्यात होते किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये किंवा एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जो काय वाहतूक होते कलमांची तर त्याच्याबाबत प्रोहिबिट किंवा प्रतिबंध करू शकतात. आता हा आर्टिकलचा खूप चांगला उपयोग आहे. लक्षात घ्या की केरळ सारख्या राज्यामध्ये आपण नारळाच्या बाबत जर विचार केला तर नारळाची लागवड आपण रोपांच्या माध्यमातून करत असतो आणि म्हणून रोपांचे जर आपण तिकडून आणले तर तिकडे मोठ्या प्रमाणामध्ये रूट विल्डचा प्रॉब्लेम आहे. तो रूट विल्ड जर आपण रोप तशीच केरळच्या त्या पट्ट्यातून जर आणली आणि राज्यात जर लागवड केली तर तो रूट विल्ड आपल्या भागामध्ये प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून राज्याला असे अधिकार आहे की अशी रूट विल्ड अफेक्टेड किंवा त्या भागातली रोप आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या राज्यातून बाहेरच्या राज्यामध्ये पाठवण्यासाठी प्रतिबंध या कलमानुसार आपल्याला करता येतो. त्याच्यानंतर 8 नंबरला मी तुम्हाला सांगितलं की कॅन्सल आणि सस्पेंड म्हणजे जर त्या परवाना धारकांनी त्याच्या अटी शर्ती पालन जर केलं नाही तर लायसन जसं दिलं जातं तसं लायसन रद्द करण्याचं किंवा कॅन्सल करण्याचे अधिकार सुद्धा लायसनिंग अथॉरिटीला आहेत. त्याच्यानंतर 9 नंबरचं कलम सांगतं की रिटर्न टू द लायसन्स म्हणजे ज्या रोपवाटिका धारकाचं लायसनचा कालावधी संपला असेल तर ज्याला व्यवसाय करायचं नाहीये अशा सर्व रोपवाटिका धारकांनी ते लायसन्सिंग अथॉरिटीला म्हणजे उपयोगी कृषी अधिकाऱ्यांकडे परत करणे गरजेचे आहे. किंबहुना ज्यावेळेला आपण रिन्यू करतो त्यावेळेला सुद्धा ते लायसन परत करणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर काही कारणामुळे लायसन जर हरवलं असेल, खराब झाला असेल तर डुप्लिकेट लायसन सुद्धा मिळू शकतं. तर त्याबाबतचं कलम 10 मध्ये नमूद केलेले आहे की लायसनिंग अथॉरिटी डुप्लिकेट लायसन सुद्धा इश्यू करू शकतं. आता त्याच्यानंतर पुढचं 11 नंबरचं येतं की अपील म्हणजे जसं आपल्याला लायसन्स सस्पेंड करता येतं, कॅन्सल करता येतं, तर त्याबाबत जर रोपवाटिका धारकाच्या काही तक्रारी असतील, काही त्याला इश्यूज असतील, अर्थात ज्यावेळेला आपण निलंबन करतो लायसन्सचं किंवा कॅन्सल करतो त्यावेळेला आपण कॅन्सल करताना कुठल्या कारणासाठी कॅन्सल करतो ते नमूद करूनच कॅन्सल करणे गरजेचं असतं. जर नमूद केलं नाही तर मग त्याच्यातून भविष्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात आणि म्हणून तसं नमूद करूनच लायसन रद्द करावं. आणि त्या ज्यावेळेला अपील होतं म्हणजे कलम 11 प्रमाणे तो रोपवाटिका धारक ज्यावेळेला अपिलात जातो तर त्यावेळेला मात्र आपल्याला ही सगळे पुरावे त्या ठिकाणी दाखवावे लागतात. तर आपल्याकडे या 11च्या बाबी अंतर्गत अपील दाखल करण्याची प्रोव्हिजन आहे. त्याच्यानंतर 12 नंबरला रिव्हिजन आहे म्हणजे जे निकाल यापूर्वी दिलेले आहेत लायसनच्या बाबत किंवा लायसन्स सस्पेंडच्या बाबत तर त्याचं रिव्हिजन घेण्याचा अधिकार 12 नुसार राज्य शासनाला आहे.
त्याचं परत पुनर्विलोकन करून ते द्यायचे किंवा कसं त्याबाबत अथॉरिटी किंवा सक्षम प्राधिकारी निर्णय घेऊ शकतात. त्यानंतर 13 नंबरचा जो कलम आहे त्याच्यानुसार जे काही प्राधिकारी नेमणूक करण्यात आलेले आहेत तर त्यांना रोपवाटिकेमध्ये एंट्री करणे, इन्स्पेक्शन करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. म्हणजे साधारणपणे ज्यांना परवाना धारक असेल तर त्या रोपवाटिकेमध्ये सकाळी 7 पासून रात्री 8 पर्यंत जो सक्षम प्राधिकारी तो त्या रोपवाटिकेला व्हिजिट देऊ शकतो, कलमा रोपांच्या दर्जाबाबत तपासणी करू शकतो, काउंट घेऊ शकतो, किंबहुना त्या रोपवाटिकेवरची दस्तऐवज रेकॉर्ड ही तपासणी करू शकतो. तर ते उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित रोपवाटिकेची असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये पेनल्टीज काय आहेत कायद्याप्रमाणे, जर आपण या सगळ्याचं उल्लंघन केलं तर याला दंड होऊ शकतो. तो दंड आहे तो साधारणपणे ₹5,000 किंवा 6 महिने कैदेची शिक्षा या कायद्याखाली आहे, किंवा दोन्ही पण शिक्षा ॲट ए टाइम कोर्ट देऊ शकतं. नंतर 15 नंबरचं कलम आहे ऑफेन्स बाय कंपनी. म्हणजे जर इथे कंपनी उत्पादक म्हणून असेल, कलमा रोपांचं उत्पादन जर कंपनी करत असेल तर कंपनीचे डायरेक्टर असतील किंवा कंपनीने जो नेमून दिलेला अधिकारी किंवा ज्याच्यावर जबाबदारी आहे तर त्याच्या बाबत या ठिकाणी आपल्याला केस दाखल करावी लागते. नंतर ज्युडिक्शन ऑफ कोर्ट याच्यामध्ये साधारणतः पहिला वर्ग कोर्ट जे असतं, फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट कोर्ट, तर या कोर्टामध्ये ह्या केस दाखल कराव्या लागतात किंवा त्याचं ज्युडिक्शन निश्चित केलेलं आहे. त्याच्यानंतर या 18 नंबरमध्ये जे काही पब्लिक सर्वंट म्हणजे आपण जे शासकीय लोक आहोत तर त्यांना ऑफिसर अँड पर्सन एक्झरसाइंग पॉवर अंडर दिस ऍक्ट टू बी पब्लिक सर्वंट म्हणून घोषित करण्यात येतं. म्हणून आपल्याला या म्हणजे आपण लोकसेवक म्हणून घोषित करण्यात येतं. त्याच्यानंतर लोकसेवक घोषित केल्यामुळे आपल्याला फायदा काय होतो की जी काय आपण कायद्याच्या दृष्टीने जी ऍक्शन घेतलेली असते ती गुड फेथ मध्ये घेतलेली असते आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. म्हणजे कुणी आपल्या विरुद्ध म्हणजे एखाद्या लायसन अथॉरिटीने घेतलेला निर्णय चुकीचा असेल म्हणून कुणी त्याच्या अगेन्स्ट कोर्टामध्ये जाऊ शकत नाही, कारण ती जी ऍक्शन घेतलेली असते ॲज ए पब्लिक सर्वंट आणि त्यामध्ये गुड फेथ म्हणून घेतलेली जाते. त्याच्यानंतर या कायद्यानुसार काही पॉवर डेलिगेट करता येतात, तर ज्या आवश्यकतेनुसार तशा येऊ शकतात. आणि शेवटचं कलम जे 21 रूल्स, त्याच्यामध्ये जे रूल्स तयार केले जातात तर ते रूल्स आत्ताच मी आपल्याला सांगितलं की आपल्याला जर लायसन घ्यायचं असेल तर लायसनसाठी कशा नमुन्याचा अर्ज असावा, त्याच्यानंतर लायसनची फी किती असावी, लायसनचा कालावधी किती असावा, रिन्युअलचा कालावधी किती असावा, डुप्लिकेट लायसनची फी किती असावी, या सगळ्या बाबत या कायद्याप्रमाणे 21च्या आर्टिकल प्रमाणे रूल करण्याची किंवा नियम करण्याची जबाबदारी राज्य शासनाची राहते. आणि मग राज्य शासनाला जे जे योग्य वाटेल त्या बाबत राज्य शासन याबाबत नियम करत असतं. तर एकंदरीत मला जे सांगायचंय 2चा टाइम मला दिलेला आहे, मला वाटतं माझा वेळ संपत आलेला आहे. तर धन्यवाद. आता काही प्रश्न असतील तर विचारायला काय हरकत नाही. धन्यवाद सर. काही प्रश्न असतील कुणाचे तर त्यांनी प्रश्न विचारावे. परंतु एक विनंती आहे की प्रश्न विचारताना स्वतःचं नाव आणि ठिकाण सांगावं म्हणजे प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता येईल. सर हॅलो सर. हॅलो. भोकर, तालुका भोकर, जिल्हा नांदेड, डॉक्टर एस एन राठोड सुपरवायझर बोलतोय सर. बोला.